फ्रेंड्स अगोदर आपण व्यवस्थापनाचे कार्य डिस्कस करत होतो। त्यामध्ये आपण बघितलं नियोजन म्हणजेच काय, संघटन म्हणजेच काय, कर्मचारी व्यवस्थापन, निर्देशन, समन्वय हे संपूर्ण व्यवस्थापनाचे कार्य आपण डिस्कस केले। आज आपण शेवटचं आणि महत्त्वाचं व्यवस्थापनाचं कार्य डिस्कस करणार आहोत। ते म्हणजेच काय तर नियंत्रण, ज्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात कंट्रोलिंग। त्यासोबतच नियंत्रणाचं काय महत्त्व आहे हे सुद्धा आपण आजच्या भागात डिस्कस करणार आहोत। तर चला तर मग सुरुवात करूया आजच्या टॉपिकला। पण त्याही अगोदर आहे मी प्रोफेसर निशा अकॅडमीमध्ये तुमचं वेलकम। फ्रेंड्स, जर तुम्ही कॉमर्स स्टुडंट असाल आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की या चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनवर प्रेस करायला विसरू नका फ्रेंड, जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील। कारण आपली जर्नी 11वी पासून एम.कॉम पर्यंत अशी सुरू राहणार आहे। सो आपण बघितलं की संघटनेमध्ये सर्वात अगोदर व्यवस्थापनाचं कार्य कोणतं केलं जातं ते म्हणजे नियोजन। ठीक आहे, सो खूप वेळ नियोजन करण्याकरिता लावला जातो। ठीक आहे ना, काय करायचं आहे, कसं करायचं आहे, कोणामार्फत करायचं आहे, हे संपूर्ण प्लॅनिंग केली जाते आणि प्रत्यक्ष कामाला सुरुवात होते। शेवटी चेक केलं जातं की नियोजन जे केलेलं आहे ते किती अचीव केलेलं आहे। ठीक आहे, म्हणजे नियोजनानुसार काम झालं आहे किंवा नाही हे बघितलं जातं आणि काम झालं नसेल, ठीक आहे, काही काम सुटलं गेलेलं असेल ते मग करेक्ट केलं जातं। याला सिंपल म्हणतात नियंत्रण। काय म्हणतात? नियंत्रण। ओके, तर बघूया डेफिनेशनमध्ये काय सांगितलेलं आहे। फिलिप कोटलरने म्हटलेलं आहे की प्रत्यक्ष परिणाम म्हणजेच ॲक्च्युअल रिझल्ट। ठीक आहे, रिझल्टवरून आठवलं की आत्ताच 12वीचा रिझल्ट लागलेला आहे आणि काही स्टुडंटनी डेफिनेटली ठरवलं असेल वर्षाच्या सुरुवातीलाच की मला किती पर्सेंटेज मिळायला हवे 12वीमध्ये। ओके, सो टार्गेट डिसाईड केलेलं असेल आणि आत्ता जेव्हा रिझल्ट लागला तेव्हा त्याची कंपॅरिझन केली असेल। हां, टार्गेट सुरुवातीला डिसाईड केला, त्यानुसार त्यांनी अभ्यास केला असेल आणि आता प्रत्यक्ष जेव्हा रिझल्ट लागला तेव्हा कंपॅरिझन केली असेल की फॉर एक्झाम्पल टार्गेट ठरवला असेल 80चा आणि मिळाले असेल ज्या विद्यार्थ्यांना 70, तर तो विद्यार्थी काय करेल, आता विचार करेल की माझं नेमकं चुकलं तरी चुकलं कुठलं। ठीक आहे, मी अभ्यासात काय मिस्टेक केली। ओके, आणि ज्या विद्यार्थ्यांना अपेक्षेपेक्षा जास्त मार्क्स मिळालेले असेल, म्हणजे टार्गेट जो डिसाईड केलेला होता त्याच्यापेक्षा जास्त मार्क्स मिळालेले असेल, फॉर एक्झाम्पल 80चा टार्गेट ठेवलं होतं पण 90% मिळालं, तो विद्यार्थी खूपच आनंदी असेल आणि नेक्स्ट टाईम काय करेल, तो त्याच पद्धतीने अभ्यास करेल आणि टार्गेट मात्र 80चा नाही ठेवणार तर कितीचा ठेवेल, 90चा ठेवेल। ओके, सो अशा पद्धतीने तो स्वतःमध्ये काय करेल, करेक्ट करेल। म्हणजे ज्यांना कमी पर्सेंटेज मिळाले तो स्वतःला करेक्ट करेल आणि ज्यांना जास्त पर्सेंटेज मिळाले तो काय करेल, आपला टार्गेट परत वाढवेल। ओके, तर याला काय म्हणतात, नियंत्रण म्हणतात। काय म्हणतात? नियंत्रण म्हणतात। म्हणजे यामध्ये काय केलं आहे स्टुडंटनी, इवन कॉलेजसुद्धा हेच ठरवतात की यावर्षी 100% रिझल्ट लागला पाहिजे। म्हणजे टार्गेट सुरुवातीला ठरवला जातो, बरोबर, प्लॅनिंग केली जाते त्यानुसार की कोणत्या टीचरनी कोणता लेक्चर कधी घ्यावा, टाइम टेबल बनवला जातो। ठीक आहे, त्यानंतर प्रत्येक टीचर्स लेक्चर व्यवस्थित घेते आहे किंवा नाही ते प्रिन्सिपलद्वारे बघितलं जाते, म्हणजे संपूर्ण प्रोसेस होते। त्यानंतर लागतो रिझल्ट, बरोबर। मग तुलना केली जाते, 100%चा टार्गेट ठेवलं होतं परंतु 80%च रिझल्ट लागला, तर मग कॉलेज विचार करते की का बरं इतका कमी रिझल्ट लागला, त्याची कारणे काय आहे। तर यालाच काय म्हणतात सोप्या भाषेमध्ये नियंत्रण। काय म्हणतात? नियंत्रण। परत एक एक्झाम्पल घेऊया आपण। तुम्ही ट्रिपला जाता, ओके, सुरुवातीला खूप प्लॅनिंग करता की इथे जायचं आहे, या हॉटेलमध्ये स्टे करायचं आहे, इतके वाजता या प्लेसला व्हिजिट करायची आहे, परंतु प्रत्यक्षात मात्र काही प्लेसेस सुटून जातात। मग विचार करता तुम्ही की का बरं सुटलं आहे। ठीक आहे, आणि नेक्स्ट टाईम जेव्हा तुम्ही प्लॅनिंग करता त्याच ठिकाणी जाण्याची, तेव्हा जे सुटलेले प्लेसेस आहे ते कसे काय कवर करता येईल याबद्दल विचार करता आणि पुढे जे आहे जे सुटलेले प्लेसेस आहे, ठीक आहे, जे प्लॅनिंग केलेली आहे ते सक्सेसफुली तुम्ही पार पाडत असता। तर यालाच काय म्हणतात, नियंत्रण म्हणतात। सो होप की तुम्हाला नियंत्रण म्हणजेच काय हे पूर्ण समजलं असेल। ओके, तर या ठिकाणी डेफिनेशनमध्ये हे सांगितलं आहे। जर आपण बघितलं, परत एकदा रिपीट करते, फिलिप कोटलर काय म्हणतात, प्रत्यक्ष परिणाम आणि अपेक्षित परिणाम। अपेक्षित परिणाम म्हणजेच काय तर प्लॅनिंग जे आपण करत असतो। प्रत्यक्ष परिणाम म्हणजेच काय, जे रिझल्ट येतं त्याला म्हणतात प्रत्यक्ष परिणाम। यांचे काय केले जाते, तुलना केली जाते आणि तुलना केल्यानंतर जोही फरक येतो, ठीक आहे, त्याला कमीत कमी करण्याचा प्रयत्न केला जातो। ठीक आहे, थोडा गोंधळ झाला तुमचा। ओके, बघूया इथे नियंत्रण म्हणजेच काय तर नियोजनात ठरवलेली कामगिरी आणि प्रत्यक्ष कामगिरी यांची काय केली जाते, तुलना केली जाते आणि जो हे फरक येतो त्या फरकाला म्हणतात विचलन। काय म्हणतात? विचलन। ठीक आहे,
सो हे विचलन कमी किंवा जास्त असू शकते, म्हणजे धनात्मक किंवा ऋणात्मक असू शकते. ओके, या ठिकाणी बघा, एखाद्या संघटनेने फॉर एक्झाम्पल 10,000 वस्तूची विक्री करायची असं मंथली टार्गेट डिसाईड केलं, परंतु प्रत्यक्षात मात्र 8,000 वस्तूची विक्री झाली असेल. ठीक आहे, मंथच्या एंडिंगला बघितलं तर 8,000 वस्तूची विक्री झाली असेल, तर या ठिकाणी 2,000 वस्तूची विक्री का झाली नाही हे शोधून काढले जाते. ओके, आणि त्यानंतर काय केलं जातं की शोधून काढल्यानंतर माहिती पडतं की येस ॲडव्हर्टाइजमेंट कमी केली गेली होती, त्यामुळे वस्तूची विक्री ही कमी झाली. तर नेक्स्ट प्लॅनिंग करतेवेळी काय केलं जातं, त्यामध्ये सुधारणा केली जाते, म्हणजे ॲडव्हर्टाइजमेंट काय केली जाईल या ठिकाणी वाढवल्या जाईल. सो अशा पद्धतीने एक नियंत्रणाचं कार्य एक मार्गदर्शक म्हणून सुद्धा कार्य करीत असते. ओके, सो आय होप की तुम्हाला नियंत्रण म्हणजेच काय समजलं असेल. नियंत्रण म्हणजेच काय, तर नियोजनात ठरवलेली कामगिरी आणि प्रत्यक्ष कामगिरी यामध्ये काय केली जाते, तुलना केली जाते. तर रिझल्ट नेहमी निगेटिव्हच येईल असं नाही ना, ऋणात्मक येईल असं नाही, तर कधी कधी टार्गेटपेक्षा जास्त पण कधी कधी आपण अचीव करतो. ठीक आहे, तर मग अशा केसमध्ये काय होते की संघटनेला कळते की यस आपण टार्गेट जो आहे तो खूप कमी ठेवला गेलेला होता, मग त्या टार्गेटमध्ये सुधारणा केली जाते. म्हणजेच काय, तर मानकांची अचूकता. ठीक आहे, सो मानक जे आहे म्हणजे टार्गेट जो आहे तो चुकीचे कधी कधी डिसाईड केला जाऊ शकते. तर ते कशामुळे करते की चुकीचं टार्गेट डिसाईड केलं आहे ते नियंत्रणावरून करते. कंटिन्यू आपण टार्गेट कमी घेतो आणि एक्सपेक्टेशनपेक्षा जास्त जे आहे म्हणजेच टार्गेटपेक्षा जास्त काम होत आहे, याचाच अर्थ काय, टार्गेटच चुकीचं आहे, कमी आहे. तर या ठिकाणी मानकाची अचूकता नियंत्रणामध्ये केली जाते. ठीक आहे, सो आता मानक म्हणजेच काय, भरपूरशा स्टुडंटला हाही एक प्रश्न आहे ना, कमेंटमध्ये मला बरेचदा विचारला गेला की मॅडम मानक म्हणजेच काय. मानकला म्हणतात इंग्लिशमध्ये स्टँडर्ड. ठीक आहे, तर स्टँडर्ड किंवा आपण म्हणू शकतो टार्गेट. ओके, प्रत्येक संघटना ही काय करत असते, टार्गेट डिसाईड करत असते आणि प्रत्यक्ष म्हणजे प्रत्येकांना टार्गेट देत असते. प्रत्येक विभागाला, प्रत्येक कर्मचाऱ्याला टार्गेट देत असते की तुम्हाला काय काम करायचं आणि किती करायचं. ठीक आहे, जसं सेल डिपार्टमेंटला टार्गेट दिलं की तुम्हाला 10,000 वस्तूंची विक्री करायची. ओके, आणि त्यानंतर हा जो टार्गेट आहे, ठीक आहे, तो चेक केला जातो की किती अचीव केलं, म्हणजे महिन्याची शेवटी रिपोर्ट घेतली जाते की किती अचीव केलं. तर हे टार्गेट जे 2 प्रकारचे असू शकतात, म्हणजेच मानक हे 2 प्रकारचे असतात. पहिला आहे संख्यात्मक आणि दुसरं आहे गुणात्मक. आता संख्यात्मक मानक म्हणजेच काय, तर जेव्हा आपण टार्गेट संख्येत फिक्स करतो, जसं प्रॉफिट इतके झालं पाहिजे ना, प्रॉफिट 1 करोड झालं पाहिजे, प्रोडक्शन 1 लाख झालं पाहिजे. ठीक आहे, सेल 50,000 झालं पाहिजे. सो जे काही आपण संख्येमध्ये डिसाईड करतो टार्गेट, त्याला म्हणतात संख्यात्मक मानक. ठीक आहे, आणि गुणात्मक मानक म्हणजेच काय, तर असेही टार्गेट असतात की कन्झ्युमर सॅटिस्फॅक्शन, म्हणजेच काय, तर ग्राहकांचे समाधान, कर्मचारी समाधानी राहिला पाहिजे. ठीक आहे, सो याला म्हणतात गुणात्मक, ज्यांना मोजता येत नाही. ठीक आहे, त्याला म्हणतात गुणात्मक. मग तुमच्या मनात एक प्रश्न येईल की मॅडम संख्यात्मक टार्गेट असेल तर त्याची कंपॅरिझन करता येईल. ठीक आहे, संख्यात्मक टार्गेट असेल तर त्याची कंपॅरिझन करता येईल, पण गुणात्मक टार्गेटची कशी कंपॅरिझन होणार आहे. तर या ठिकाणी रेटिंग हे पद्धत वापरली जाते कंपॅरिझन करण्यासाठी. तर रेटिंगवरून आठवलं असेल तुम्हाला की आपण जेव्हा ऑनलाईन शॉपिंग करतो, ठीक आहे, तेव्हा आपल्याला विचारलं जाते की 5 स्टार 3 स्टार, किंवा आपण एखादी सर्विस घेतो, ठीक आहे, हॉस्पिटलची सर्विस वगैरे घेतो, त्या ठिकाणी पण विचारलं जाते तुम्ही समाधानी किती आहात. ठीक आहे, तर आपल्याला 5 स्टार देते, त्याच्यातून आपल्याला सिलेक्ट करावं लागतं. 5चे 5चे मी जर सिलेक्ट करते तर आणि खाली डिस्क्रिप्शन पण लिहायचं असते की का बरं. ठीक आहे, तर मला आवडलं असेल की फास्ट सर्विस आहे म्हणून मी 5ही स्टार त्यांना देत असेल, तर ते एक प्रकारे त्यांच्यासाठी काही मानक असते. म्हणजे रेटिंग ही काय असते, मानक असते. त्या रेटिंगवरून रेटिंग कमी जास्त झाली की त्यावरून कळते की ग्राहक समाधानी आहे किंवा नाही. सो अशा पद्धतीने काय केलं जाते, कंपॅरिझन केलं जातं. ठीक आहे, सो तुम्हाला कळलं मानक म्हणजेच काय आणि नियंत्रण म्हणजेच काय. आता बघूया नियंत्रणाचे महत्त्व काय आहे. तर पहिलं आहे महत्त्व, संघटनेची उद्दिष्टे पूर्ण करणे. तर नियंत्रणामध्ये नेमकं काय केलं जातं, तर नियोजनाची तुलना प्रत्यक्ष कामाशी केली जाते आणि जे काही विचलन येईल, ठीक आहे, जो काही फरक येईल तो फरक जो आहे तो शोधून काढला जातो की का बरं टार्गेट अचीव नाही झाला आणि त्या ठिकाणी ॲक्शन घेतली जाते. सो अशा पद्धतीने
नियोजनानुसार काम होते आहे किंवा नाही हे नियंत्रणामध्ये बघितलं जाते आणि नियोजनानुसार जर काम होत असेल म्हणजेच काय होतं आहे, उद्दिष्ट पूर्ण होत आहे, राईट. सो नियंत्रण काय करते, संघटनेची उद्दिष्टे पूर्ण करण्यास मदत करते. कशी मदत करते तर नियोजनाची तुलना प्रत्यक्ष कामाशी केली जाते. जर नियोजनानुसार काम होत नसेल तर तुरंत काय घेतली जाते, ॲक्शन घेतली जाते. ओके. त्यानंतर संसाधनांचा कार्यक्षम वापर. तर या ठिकाणी संसाधन म्हणजेच काय, तर भरपूरशा स्टुडंटला कन्फ्युजन आहे की संसाधन म्हणजेच काय. संसाधन किंवा साधन संपत्ती आपण ज्याला म्हणतो. तर कुठलाही बिझनेस घ्या त्याच्यासाठी लागतो काय, पहिला तर पैसा, दुसरं मनुष्यबळ, तिसरं जर मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री असेल तर कच्चा माल. ओके. तर याला काय म्हणतात, संसाधन. ठीक आहे. संसाधन हे दोन प्रकारचे असतात, एक मानवी आणि दुसरे आहे भौतिक. ठीक आहे. मानवी संसाधनामध्ये कोण कोण येतं तर कर्मचारी वर्ग येतो. भौतिक संसाधनामध्ये पैसा, मशिनरी, कच्चा माल हे सर्व काय येते भौतिक संसाधनामध्ये. ओके. सो याला म्हणतात संसाधन. संसाधनाचा कार्यक्षम वापर म्हणजेच काय, तर नियंत्रणामध्ये कसं काय संसाधनाचा कार्यक्षम वापर होतो, कारण नियंत्रणामध्ये जेही टार्गेटेड म्हणजे जेही नियोजनामध्ये जेवढा संसाधनाचा वापर लिहिलेला आहे, ठीक आहे, म्हणजेच एक वस्तू बनायचं आहे. आता फॉर एक्झाम्पल पेन बनवायचं आहे, तर पेनासाठी किती रॉ मटेरियल लागेल एका पेनासाठी ते ऑलरेडी काय असते, डिसाइडेड असते. तर त्याच्यापेक्षा जास्त लागत आहे म्हणजेच काय होतं, वेस्टेज होत आहे. तर हे कुठेतरी नियंत्रणामध्ये हा वेस्टेज जो आहे तो ना लक्षात येतो की वेस्टेज होत आहे जेव्हा आपण चेक करतो तेव्हा. तर त्याच ठिकाणी आपण तो वेस्ट होऊ नये याकरता उपाययोजना करतो. पैसा इतका लागणार आहे हे डिसाइडेड असते, परंतु तो जास्त लागत आहे तर ते कुठेतरी थांबवले जाते. तर अशा पद्धतीने संसाधनाचा अपव्यय जो आहे तो नियंत्रणाने टाळला जातो आणि अशा पद्धतीने संसाधनाचा कार्यक्षमपणे वापर केला जातो. त्यानंतर मानकांची अचूकता. मानकांची अचूकता. माहिती पडलं की आपण खूप एफर्ट करतो तरीसुद्धा टार्गेट अचीव होत नाही. खूपदा असंच झालं, 2-3 वर्ष किंवा 2-3 महिने आपण टार्गेट डिसाईड केला पण आणि सगळे एफर्ट लावले तरीसुद्धा जर टार्गेट अचीव होत नसेल तर टार्गेटच चुकीचं आहे असं कळून येते. ठीक आहे. सो अशा पद्धतीने नियंत्रणाद्वारे टार्गेट आपण करेक्ट करू शकतो. ओके. त्यानंतर कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन देणे. आता कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन देणे म्हणजेच काय, तर नियंत्रणामध्ये काय केलं जातं, टार्गेट जो डिसाईड केलेला आहे तो त्या टार्गेटनुसार काम होतं आहे किंवा नाही, म्हणजेच कोणता कर्मचारी टार्गेट जो आहे तो पूर्ण करतो आहे किंवा कोणता कर्मचारी टार्गेट पूर्ण करत नाही हे बघितलं जातं. ठीक आहे. कारण प्रत्येक विभागाला टार्गेट दिला जातो, प्रत्येक कर्मचाऱ्यांना एक टार्गेट दिला जातो की त्यांना काय काम करायचं आहे आणि किती करायचं आहे आणि ते टार्गेटनुसार त्यांना काम करायचं असते आणि तो मोजलं जाणार आहे. ठीक आहे ना. आपल्या कामाचं व्हॅल्युएशन होणार आहे, कामाचं मूल्यमापन होणार आहे हे सुद्धा कर्मचाऱ्यांना माहिती असते. त्यामुळे प्रत्येक कर्मचारी प्रयत्न करतो टार्गेट अचीव करण्याचा. सो टार्गेट अचीव केल्यामुळे बेनिफिट काय मिळते कर्मचाऱ्यांना, तर ज्या कर्मचाऱ्यांनी टार्गेट अचीव केला किंवा त्याच्यापेक्षा जास्त काम केलं त्यांना बोनस, इन्सेंटिव्ह, ठीक आहे, किंवा मग त्यांना प्रमोशन दिलं जातं आणि इतर बेनिफिटसुद्धा दिलं जातं. आणि ज्या कर्मचाऱ्यांनी टार्गेट अचीव नाही केला तर त्यांना त्यामध्ये काय प्रॉब्लेम गेले त्या कर्मचाऱ्यांना विचारलं जातं की का बरं तुम्ही तुमचं काम जे आहे ते पूर्ण करू शकले नाही वेळेत. आणि त्यांना सपोज ट्रेनिंगची गरज असेल तर त्यांना ट्रेनिंग दिली जाते. सो अशा पद्धतीने कर्मचाऱ्यांना एक काय करत असते, नियंत्रणाद्वारे प्रोत्साहन मिळत असते की कर्मचाऱ्यांना टार्गेट दिल्यामुळे कर्मचारी काय करतो, तो टार्गेट अचीव करण्यासाठी काय करायचं आहे, कसं करायचं आहे स्वतः डिसाईड करून तो टार्गेट अचीव करत असतो आणि त्यांनी अचीव केला तर त्याला माहिती असते की पुढे आपल्याला काय बेनिफिट मिळणार आहे. त्यामुळे तो एक उत्साही होऊन काम करत असतो. ओके. त्यानंतर सुसूत्रता आणि शिस्तीची हमी. तर या ठिकाणी जे सिनियर असतात ते ज्युनियरला, जे सिनियर अधिकारी असतात ते ज्युनियरकडून काम करून घेत असतात, म्हणजेच वरिष्ठ अधिकारी कनिष्ठ अधिकाऱ्यांकडून काम करून घेत असतात. वरिष्ठ अधिकारी प्रत्येक वेळेला बघत असतो की दिलेलं काम व्यवस्थित होत आहे किंवा नाही. ठीक आहे. तर अशा पद्धतीने कामामध्ये एक शिस्त निर्माण होत असते. कशामुळे, नियंत्रणामुळे. त्यानंतर समन्वयाची सुविधा. तुम्हाला माहिती आहे की प्रत्येक डिपार्टमेंट हा एक दुसऱ्यांवर डिपेंड असते. ठीक आहे. आणि प्रत्येकाचा जो टार्गेट असतो तो एक दुसऱ्यांच्या कामावरच डिपेंड असतो. जसं वित्तीय विभागावर कोण डिपेंड असते, खरेदी डिपार्टमेंट. खरेदी डिपार्टमेंटवर डिपेंड असते प्रोडक्शन डिपार्टमेंट म्हणजेच
उत्पादन डिपार्टमेंट. त्यानंतर डिपेंड असते उत्पादन डिपार्टमेंटवर विक्री डिपार्टमेंट. तर एक दुसऱ्यांवर काय असतात, डिपेंड असतात. प्रत्येकाचे टार्गेट हे एक दुसऱ्यांवर डिपेंड असते. सपोज एखाद्या डिपार्टमेंटचं टार्गेट अचीव नाही झालं, ठीक आहे, तर फाइंड आउट केलं जाते की कोणत्या डिपार्टमेंटने व्यवस्थित काम केलं गेलं नाही आहे, ठीक आहे. म्हणजेच कुठे समन्वयाची कमतरता आहे, कुठे व्यवस्थित समन्वय होत नाही हे शोधून काढलं जातं. सो अशा पद्धतीने नियंत्रण काय करते, समन्वयाची सुविधा करते, ठीक आहे. त्यानंतर सपोज माहिती पडलं की वित्तीय डिपार्टमेंटने पैसाच बरोबर खरेदी डिपार्टमेंटला दिला नाही, त्यामुळे खरेदी डिपार्टमेंटने व्यवस्थित कच्चा माल घेतला नाही, त्यामुळे उत्पादन विभागाने उत्पादन व्यवस्थित केलं नाही, म्हणून विक्री विभागाने जे टार्गेट होतं विक्री विभागाचं ते पूर्ण होऊ शकलं नाही. तर मग याला करेक्ट केलं जातं. ओके. सो अशा पद्धतीने त्यांच्यामध्ये समन्वय निर्माण केलं जातं. त्यानंतर मानसिक दबाव. सो नियंत्रणामध्ये कुठेतरी कर्मचाऱ्यांना माहिती असते की आपलं काम जे आहे ते काय केलं जाणार आहे, चेक केलं जाणार आहे. टार्गेट दिला आहे तो आपल्याला पूर्ण करायचा आहे, त्यामुळे त्यांच्यावर एक दबाव येत असतो काम करण्याचा, टार्गेट पूर्ण करण्याचा, आणि त्यामुळेच ते एक उत्साह होऊन, ठीक आहे ना, आपलं काम जे आहे ते पूर्ण करीत असतात. कारण त्यांना हेही माहिती असते जर आपण टार्गेट अचीव केला तर आपल्याला एक्स्ट्रा बेनिफिटसुद्धा मिळणार आहे. ओके. तर त्यानंतर संघटनात्मक कार्यक्षमता आणि प्रभावशीलता. संघटनात्मक कार्यक्षमता आणि प्रभावशीलता म्हणजेच सुसूत्रता असेल, डिसिप्लिन असेल ज्या संघटनेमध्ये, समन्वय असेल, वेस्टेज कमी होत असेल, म्हणजेच काय होतं आहे तर संघटनेची कार्यक्षमता ही वाढत आहे, असं त्याचा मागचा अर्थ होतो. त्यानंतर चांगली सामाजिक प्रतिमा. आता चांगली सामाजिक प्रतिमा म्हणजेच काय तर ज्या संघटनेचे उद्दिष्ट पूर्ण होत आहे, आणि नियंत्रणामुळे काय होतं आहे, उद्दिष्ट पूर्ण होतात. कारण नियंत्रणाचं कामच ते असते की नियोजनाप्रमाणे काम झालं पाहिजे, ठीक आहे. ज्या संघटनेची उद्दिष्ट पूर्ण होत आहे म्हणजेच काय, त्या संघटनेची प्रतिमा जी आहे ती काय असते, समाजामध्ये चांगली असते. कारण उद्दिष्ट पूर्ण होत आहे. उद्दिष्ट हे कशासाठी ठरवले जातात, संघटनेच्या विकासासाठी. जर संघटनेचा विकास होत असेल, संघटनेला भरपूर प्रॉफिट होत असेल, तर समाजामध्ये डेफिनेटली काय होतं आहे, चांगली प्रतिमा निर्माण होते. त्यानंतर मार्गदर्शक म्हणून कार्य. अगदी सुरुवातीला सांगितलं की नियंत्रण हे एक मार्गदर्शक म्हणून सुद्धा कार्य करते. ते कसं काय तर नियंत्रणामध्ये काय बघितलं जाते की कुठे चूक झाली, ठीक आहे, आणि पुढचे जेव्हा प्लॅनिंग केली जाते त्यामध्ये ती चूक दुरुस्त केली जाते. जसं या ठिकाणी आपण टार्गेट ठेवला होता की 10,000 वस्तूची विक्री झाली पाहिजे, परंतु 8,000 वस्तूची विक्री झाली, आणि माहिती पडलं की 2,000 वस्तूची विक्री ही ॲडव्हर्टाइजमेंट बरोबर केली नाही, त्यामुळे कमी झाली, तर नेक्स्ट टाईम ॲडव्हर्टाइजमेंटवर भर दिला जाईल. सो अशा पद्धतीने नियंत्रण एक मार्गदर्शक म्हणून सुद्धा काम करत असते. सो अशा पद्धतीने आपण नियंत्रण म्हणजेच काय आणि नियंत्रणाचे महत्त्व हे समजून घेतले. परत एकदा रिपीट करूया की नियंत्रणाचे महत्त्व काय काय आहे. सो पहिला आहे संघटनेची उद्दिष्टे पूर्ण करणे, ठीक आहे. त्यानंतर संसाधनाचा कार्यक्षम वापर, त्यानंतर मानकांची अचूकता, कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन देणे, त्यानंतर सुसूत्रता आणि शिस्तीची हमी, समन्वयाची सुविधा, मानसिक दबाव, त्यानंतर संघटनात्मक कार्यक्षमता आणि प्रभावशीलता, चांगली सामाजिक प्रतिमा, मार्गदर्शक म्हणून कार्य. सो अशा पद्धतीने आजचा आपला टॉपिक इथेच संपलेला आहे. फ्रेंड्स, परत भेटूया एका नवीन टॉपिकसोबत. तोपर्यंत खुश राहा, अभ्यास करत राहा, दुसऱ्यांना मदत करत राहा, व्हिडिओ शेअर करून, आणि बघत राहा फ्रेंड्स निशा अकॅडमी. थँक्यू फ्रेंड्स, थँक्स फॉर वॉचिंग.